गीताच नाव ज्याचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। हे राज्य विकासाचे व्यापार उद्योगाचे प्रगतीचे फूल इथे पायाभूत सुविधांचे। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात युवकांचा भव्य जाहीर पक्ष प्रवेश विश्वकर्मा भुवन या ठिकाणी झाले संपन्न। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात युवकांचा भव्य जाहीर प्रवेश कुंभारखुंट जवळ विश्वकर्मा भुवन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। सन्माननीय राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन नवनिर्माण ध्येय मनासी पक्के करून अनेक युवकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात मनसे नेते माजी आमदार श्री विजयप्रकाश बाविस्कर, उत्तर महाराष्ट्र प्रभारी श्री रावसाहेब कदम यांच्या प्रमुख उपस्थित मनसे धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख यांच्या नेतृत्वात मनसेचा झेंडा हाती घेत पक्ष प्रवेश केला। यावेळी उपस्थित सर्व युवकांना मनसे नेते श्री जयप्रकाश बाविस्कर व श्री रावसाहेब कदम, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत राजे देशमुख यांनी मनसेत स्वागत करून भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा देत पक्षाचे ध्येय धोरण व भविष्यातील वाटचाल या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दुष्यंत देशमुख यांनी देखील मार्गदर्शन करीत सर्वांचे स्वागत केले। सदर कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, संदीप जडे, संतोष मिश्री, जिल्हा संघटक महानगर अध्यक्ष संजय सोनवणे, धुळे तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील, तालुका सचिव ईश्वर माळी, उपमहानगर अध्यक्ष राजेश दुसाने, निलेश गुरव, अनिल केमनार, जगदीश गवळी, रोहित नेरकर, विष्णू बसाळ, हरीश जगताप, जयमंत हरणे, बापू ठाकूर, प्रज्वल चव्हाण, अजय शिंदे, विजय चौधरी व मनसे शिवसैनिक हे सर्व उपस्थित होते। ठाकरे सन्मान्य राजसाहेब ठाकरे विचारांनी प्रेरित होऊन मनसेचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट श्री जयप्रकाश बाविस्कर साहेब यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अनेक युवकांनी जाहीरपणे पक्षप्रवेश केलेला आहे आणि आमच्या नेत्यांच्या हस्ते त्यांचं या पक्षामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि येणाऱ्या काळात धुळे महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका होतील त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या युवकांच्या युवा शक्तीच्या आधारावर निश्चितच मनसेचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। 30 वर्षाचा माझा जो काय 32 वर्षाचा सार्वजनिक जीवनातला कारभार आहे, या कार्यकाळामध्ये मी आजपर्यंत एकदाही कोणताही अर्ज कोणत्याही पक्षाकडे केलेला नाही की मला ही जबाबदारी द्यावी किंवा मला हे पद द्यावं किंवा माझी इथे नियुक्ती करावी। मी एकही अर्ज केलेला नाही का रावसाहेब, कधीही कोणताही अर्ज केलेला नाही। मी माझं काम करत राहिलो, जी मला जबाबदारी दिली त्या जबाबदारी मी काम करत राहिलो। काम केल्यानंतर हे बघा पक्षाच्या पक्षाध्यक्षांच्या पक्षश्रेष्ठींच्या लक्षात येईल अशा पद्धतीने आम्ही जर काम करत राहिलो तर निश्चितपणे तुमच्या आमच्या कामाची दखल घेतली जाते। आमच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांचा नियमित संवाद असतो। आमच्या पक्षाच्या नेत्यांचा पण एक फक्त फक्त नेते होतो आम्ही तिच्यामध्ये, आमचा पण नियमित संवाद होतो। आम्ही एकमेकांशी बोलत असतो सगळेजण। सन्माननीय राजसाहेबांसह आदित्य ठाकरेंसह सगळेजण आम्ही नियमित संवादामध्ये असतो आणि आमचं हेच म्हणणं आहे की आपण जर तुम्ही मत करतो एकमेकांना पटेल असं नाहीये, असं करताना आम्ही काय केलं पाहिजे? शेवटी हे बघा, जो मत व्यक्त करतोय ते त्याचं मत आहे, आधी ते मताचा सन्मान करा। ते मत चुकीचं का बरोबर ते नंतर होतो, दोन प्रकार असतात, पहिले तुम्ही हे समजून घ्या। ते त्याचं मत आहे, एखादा मतच व्यक्त करत नसेल तर मग त्याला की कळतं का नाही इथून सुरुवात होते, तो बोलतच नाही काही। मत व्यक्त करत काही म्हणजे तो जो मत व्यक्त करतो तो काहीतरी विचार करतो हे सिद्ध होतं, त्याचं मत चुकीचं असेल असू द्या, ते करेक्ट करता येईल ना, परंतु बोलायचंच नाही असं न करता बोललं पण पाहिजे। बोललं कुठं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सूचना देतो, तुमचं कार्यालय आहे,
त्या कार्यालयामध्ये आपण सगळेजण एक दिवस आज जाहीर केला, किमान आठवड्यातला हा दिवस इतक्या वाजता सगळ्या पक्षाचे पदाधिकारी, म्हणजे मागेही आपण कधीतरी, आता या कोरोनामुळे आपलं खूप डिस्टर्ब झालं हे मलाही मान्य आहे, सगळ्याच पक्षांचं डिस्टर्ब होतं, सगळी व्यवस्था कोलमडलेली आहे. या कोलमडलेल्या व्यवस्थेमध्ये आपण जर पुन्हा एकजुटीने एकत्र येऊन काम करायचं असेल तर आम्हाला हे बघा, आपसातले गैरसमज मिटवायचे असतील तर आपापसामध्ये संवाद करणं हे एकच माध्यम उत्तम आहे. आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.